संघर्ष करायचा आहे. खरं तर दोन्ही संघांकडे चांगला क्रिकेट आहे. म्हणजेच एका दोन्ही बाजूला पण पाहतात बॅटिंग लाईनअप चांगले आहे, परंतु बॅटिंग लाईनअप जेवढी चांगली आहे तेवढीच बॉलिंग लाईनअप देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे मात्र सध्या स्ट्रॉंग झोन आहेत. 2 षटकांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. ते अगदी खरं तर या मागचा टॉस गावदेवी पिंपलोली संघाने जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय एक धाडसी निर्णय घेण्यात आला. आज सर्व संघाने इम्प्रेसिव्ह केलं. सर्व संघाने धाडसे निर्णय घेतलेत, परंतु सर्व निर्णय मात्र यशस्वी देखील झालेत. चला या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊयात या मॅच साठी, या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बबलू. सलामीची जोडी विनायक गोरे आणि त्यांच्या समवेत लकी आहेत. मात्र हे दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये सध्या पण पाहत आहेत. चला मॅच ऑन. पहिला षटक बबलू यांना आपण पाहतात. पळसझरी विरुद्ध पिंपलोली असा हा सामना. पहिलाच बॉल लब फुल टॉस, फक्त दिशा दिली, बॉलला पाठवला स्क्वेअर एकला. तिथे खेळाडू आहेत, झाले मिसफील्ड आणि जिथे एक धाव होती तिथे लगेच 2 धावा पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर विनायक गोरे आणि लकी या दोघांमध्ये सध्या तरी चांगले कॉन्टॅक्ट पाहायला मिळते. दोघांचं आय कॉन्टॅक्ट चांगलं होतं आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल मात्र 2 धावा पाहायला मिळतात. पहिल्याच बॉल वरती चांगली सुरुवात. 12 चेंडूंचा खेळ आहे. 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा इथे बनवाव्या लागतील. ते म्हणजेच पिंपलोली संघाला, कारण की पळसझरी संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. कर्जत परिसरातून आलेला हा संघ इथे कालच्या दिवसात मात्र चांगला क्रिकेट, परंतु आज पुन्हा एकदा त्याच क्रिकेटची आठवण करावी लागेल. वुडलँड स्पॉटचा बॉल कट केलाय, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू आहेत. इथे आपण पाहतायत चांगला बॉल अडवलाय, वेल स्टॉप. आणि त्यानंतर या चेंडूवरती एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 3 धावा. अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे जरूर झालाय, परंतु गॅप नंतर पाहिलं तर अगदी हा चेंडू मात्र फिल्डरच्या हातात. 3 धावा दा फलकावरती आहेत. मॅच ऑन. वुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी पोल करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर इथे एक्स्ट्रा पेस, परंतु त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळाला आहे. बबलू सध्या चांगला चेंडू फेकतो मैदानाच्या आत. इथे हा पहिला डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय 3 बॉल मध्ये 3 धाबा. सध्या तर नेट टू नेट फाईट इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र स्ट्रॉंग आहेत, चांगली लढत पाहायला मिळते. ही देखील मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आणि त्यानंतर 4थ्या बॉलवरती मात्र हा पहिला धक्का लागतोय गावदेवी पिंपलोली संघाला. लकी बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी नुकताच आपण ड्रॉ देखील केले, परंतु त्या ड्रॉ मध्ये अगदी लकी संघ ठरला, तो म्हणजेच तात्या प्रतिष्ठान बोंडली संघ. अभिनंदन संपूर्ण टीम, अभिनंदन योगेशजी पाटील. खरं तर त्यांचा संघ इथे यॉर्कर लेन चॉप केलाय, अगदी पॉइंट मध्ये खेळाडू आहे. तिथे चुकीची फिल्डिंग आणि त्यानंतर इथे धाबा चोरण्याचं काम सातत्याने इथे ओव्हरथ्रो होत आहेत. गरज आहे का, प्रश्नचिन्ह विचारले जातात. सध्या विनायक गोरे यांच्यावरती सध्या अगदी टार्गेट इथे केलं जात आहे. इथे जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा बनवल्या, 2च्या जागी 3 झाल्या, म्हणजेच इथे ओव्हरथ्रो. 3 धावा ऍड झाल्या. टीमची टोटल 6 धावा. सध्या तरी पळसझरी संघ चुका करत असताना या मॅच मध्ये शेवटचा बॉल 5 बॉल मध्ये आतापर्यंत
6 धाबा इथे बनवल्यात म्हणजेच सध्या तरी अशा प्रकारे धाबा आल्या तर 12 ते 13 ते 15 पर्यंत ही धाबा संख्या जाऊन पोहोचू शकते. इथे फटका फसलाय. झेलची संधी होती परंतु हा फटका पण बघा अगदी साइड स्क्रीन समोर झेल इथे पकडणं भरपूर महत्वाचं. झेल कोणाचं होतं खरं तर विनायक गोरे यांचा. परंतु या चेंडूवरती 2 धाबा मिळतील आणि 2च्या मदतीने आपण पाहतात टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. इथून पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धाबा फलकावरती आहेत. परंतु इथून सेकंड ओव्हर मध्ये अर्थातच शेवटच्या षटकात आता सातत्याने धाबा बनवावे लागतील कारण की पळसधरी संघासमोर एक मोठं टार्गेट द्यायचं आहे 2 षटकांमध्ये. परंतु इथून फलंदाज कशा प्रकारे सुरुवात करतील हे देखील पाहणं महत्वाचं राहील. स्ट्राईक वरती भगवान गोरे दोन्ही बॅटर नामांकित आहेत. इथे सातत्याने धाबा जमा करतील आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल ओव्हर पिच त्याला पाठवलाय सरळ व्यासपीठावरती चेंडू जाईल सीमारच्या बाहेर. 6 धाबा षटकार. या ठिकाणी पाहिलं तर प्रचंड ताकदीचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र टायमिंग देखील प्रॉपर झालं. 6 धाबा मात्र पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत कैलास झालं. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 14 धाबा. जो सामना जिंकेल तो तात्या प्रतिष्ठान बोनली संघाच्या विरोधात खेळेल फायनल मॅच. परंतु फायनल मॅच साठी असलेली ही चुरस या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार हे देखील पाहावं लागेल. दोन्ही संघ मात्र सध्या संघर्ष करत आहेत सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांचे स्वप्न आहेत परंतु एकाच टीमचे स्वप्न पूर्ण होईल. मॅच ऑन. षटकार खेचल्यानंतर आपण इथे गोलंदाजानं कमबॅक जरूर केलंय. पुन्हा एकदा वन्स अगेन इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु तदनंतर इष्टांच्या मागे आपण पाहतात बॉल चांगल्या प्रकारे गॅदर केलाय आणि इथनं डॉट बॉल. जर तुम्हाला धाव पाहिजे असेल तर दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडावी लागेल. एकाच जणांना क्रीज सोडली तर इथे धाव देखील नसेल परंतु विकेट देखील मिळणार नाहीये. मॅच ऑन. शेवटचे 3 बॉल शिल्लक. इथे देखील पुन्हा एकदा पहिला चेंडूवरती जरी षटकार खेचला परंतु तदनंतर इथे आपण पाहतात कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार खेचल्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही. परंतु इथून कैलाशांचा कमबॅक अप्रतिम पाहिला. समोरून चेंडू मात्र वळवतायत परंतु भगवान सारख्या फलंदाजाला सध्या नाचवलं जात आहे खेळपट्टीवरती. लगातार 3 बॉल मात्र डॉट आले. टीमचे टोटल अजूनही स्थिर आहे 14 धाबा. गुडलँड स्पॉटचा बॉल इथे फटका फसलाय परंतु अगदी यष्टांचा मागे मात्र चांगला जजमेंट आहे. कॅच तिथे कॅरी झाली आहे आणि फलंदाज झालाय बाद. लगातार आलेले डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर बनलेला प्रेशर आणि प्रेशर मध्ये खेळलेला हा चुकीचा फटका फलंदाज झालाय बाद. डीजे अगदी सर्वांच्या नजरा सध्या तरी या मॅच कडे आहेत. गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती जरूर षटकार खाल्ला होता परंतु तदनंतर कमबॅक अप्रतिम पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आहे परंतु शेवट पुन्हा या ओव्हरचा कसा होईल. गोलंदाज गोड करेल की फलंदाज. फ्रंट फूट वरती आले. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची एज आहे परंतु तदनंतर इथे आपण पाहतायत या चेंडूवरती एकच धाव मिळेल. इथून आपण पाहतात 15 धावा जमा झाल्यात आणि 16 धावा संख्येचा टार्गेट देण्यात येईल ते म्हणजेच पळसधरी संघाला येणारे 12 चेंडू आणि 16 ची गरज डीजे.
सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये 15 धाबा बनवल्यात आणि 16 धाबा संख्येचा टार्गेट आहे. परंतु आता या ठिकाणी या 16 धाबा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील पुन्हा एकदा पाहूया. दोन्ही संघ सध्या रफ अँड टफ आहेत. मॅच देखील तेवढी चांगली पाहायला मिळेल. अगदी काटाकीर अशी ही लढत पाहायला नक्कीच मिळणार आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. अगदी सलामीची जोडी एका बाजूला वसंत आणि त्यांचा समवेत आपण पाहतात नागेश आहेत. इथून दोघांनाही हा सामना जिंकायचा असेल तर दोघांनाही या मॅच मध्ये चालणं फार महत्वाचं आहे. 12 मध्ये 16 असं पाहिलं तर सोपं काम आहे. परंतु समोर विनायक गोरे आणि त्यांच्या टीमचं एक कडवं आव्हान आहे. इथे बॉलिंग अटॅक चांगला आहे परंतु या बॉलिंग अटॅकला कसे उत्तर दिलं जाईल. 12 मध्ये बनवायचे आहेत 16. कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ सारादर फाउंडेशन चषकाची फायनल खेळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. पहिलाच बॉल गुड लेन स्पॉट वरचा होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु तदनंतर इथे आपण पाहतात फलंदाज अगदी चेंडू बीट होत आहेत. म्हणजेच 0-0 सुरुवात करत असताना दोन्ही संघ. फ्रंट फूटचा वापर इथे झालाय परंतु इथे नक्कीच पाहिलं जाईल धाव कंप्लीट आहे की नाहीये. सध्या तरी पंच कोणत्याही प्रकारचे कोण करत नाहीयेत. यस, आता मात्र थर्ड अंपायर रिफेल केलंय आणि आता इथे चेक केलं जाईल. रनआउट साठी इथे चेक केलं जाईल. यस, नॉट आउट म्हणजेच एक धाव कंप्लीट या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या पहिल्या धाब्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाय. मैदानाच्या आतमध्ये पळदरी संघाला सेकंड बॉल वरती ही पहिली सिंगल. धावांसाठी संघर्ष इथे जरूर पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल त्यावरती प्रति उत्तर हल्ला केलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज वसंत आणि त्याच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. अगदी इथे आपण पाहतात जशी स्ट्राईक रोटेट झाली लगेचच षटकार देखील पाहायला मिळाला. परंतु इथे षटकाराचा उत्तर डॉट बॉलने दिले जात आहे. कमबॅक करत असताना विनायक गोरेला माहिती आहे कसं कमबॅक करायचं आहे. त्यांच्याकडे भरपूर दांडगा अनुभव आहे. कित्यांदा आपण पाहिलं विनायक गोरेला अशा प्रकारचे सामने आपल्या संघाच्या बाजूने त्यांना नक्कीच बाजू केलेत. परंतु आता या मॅच मध्ये त्याला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च जरूर झाल्यात परंतु इथून अजूनही 9 धावा बनवायच्यात. म्हणजेच समीकरण 8 बॉल 9ची गरज. बॉल बॅक टू ड्राईव्ह इथे रनआउटची संधी आहे. गरज होती का हे देखील पाहिलं जाईल परंतु स्वतःचा कॉल होता. स्वतः अडचणी सापडले, स्वतः डेंजर एंड वरती आणि षटकार खेचल्यानंतर इथे झालाय कमबॅक. फलंदाज होईल बाद. षटकार ठोकल्यानंतर फलंदाजाला जाब रनआउटच्या माध्यमातून नागेशला डगआउट मध्ये फलंदाज बाद.
अगदी इथे आपण पाहतायत ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये फटका सजवलाय गॅप शॉट सिलेक्शन व्हाट अ शॉट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ फटका आणि त्यानंतर अगदी या स्ट्रेट ड्राईव्ह वरती खरं तर 4 धावा मिळतील मैदानामध्ये जसा फलंदाज वसंत इथे विलास गेले तसा मात्र पहिल्याच बॉलवरती 4 धावा आपल्या टीमसाठी जमा केल्यात आता समीकरण झालेलं आहे ते सोपं म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 11 धावा आता सेकंड ओव्हरमध्ये म्हणजेच उर्वरित 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 5 धावा अगदी या षटकानंतर आपण लगेच मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत वेळेचा विचार केला तर ठीक 4:21 झालेले आहेत म्हणजेच आता आपण पहाटमध्ये आहोत म्हणजेच इथून काही वेळानंतर सकाळ होणार आहे खरं तर मेगा फायनलचा सामना देखील थोड्या वेळामध्येच पाहायला मिळेल परंतु त्याचं उत्तर मेगा फायनलमध्ये कोण खेळेल पिंपलोली संघ की पळसदरी संघ येणारे 6 चेंडू सांगून जातील 6 मध्ये 5 डिफेंड करायचे आहेत 6 मध्ये 5 बनवायचे आहेत कोणता संघ येथे सामना जिंकणार पहिलाच बॉल चॉप केलाय फटका चांगला आहे 20 मध्ये फटका लॉंग ऑफला बॉल पाठवला डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे एक धाव कंप्लीट आणि त्यानंतर अजून एक धाव कंप्लीट पाहायला मिळेल म्हणजेच 2 धावा मात्र पहिल्याच बॉलवरती आलाय समीकरण सध्या थोडंसं सोपं होत आहे आता 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 3 धावा इथून देखील सामना कलाटणे घेऊ शकतो सातत्याने डॉट बॉल सातत्याने विकेट जर आले तर पिंपलोली संघ कमबॅक करू शकतो इथे फुल टॉस बॉल आहे पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये बॉल पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक परंतु आता इथे पुन्हा 2 धावा पाहायला मिळतील गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट चांगला आहे दोघांचा कनेक्शन चांगला आहे आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा संख्येच्या मदतीने स्कोर लेवल सामना जिंकण्यासाठी एका धावा संख्येची गरज आता बोनेली संघ वाट पाहत असेल कदाचित मी तर म्हणेन पळसदरी संघाच्या म्हणून आपण पाहतात आता इथूनही 4 बॉल मध्ये 1 बनवायचे आहे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि आता त्या नियमाचं पालन याही मॅच मध्ये ऑन साइडला लॉफ्ट केलाय फटका फसलाय जेलची संधी कहाणी में ट्विस्ट इथे फलंदाज बाद झालाय आता मॅच पुन्हा एकदा इथून रंगात आणण्याचं काम गोलंदाज भगवान गोरे आणि संपूर्ण पिंपलोली टीम करते 3 मध्ये बनवायच्यात 1 फलंदाज बाद थँक्यू डीजे चला लगेचच आपण पाहतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय खरं तर बबलू अगदी बबलू आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले एक चांगले समालोचक आहेत बबलू परंतु आता मैदानाच्या आत त्यांना मॅच फिनिश करायचे आहे 3 मध्ये 1 धाव पाहिजे इथून धाव बनवायचे आहे बॅकफुट वरती आले कट केला गॅप शोधली आणि बॉलला पाठवलाय थर्ड मॅन मध्ये इथे विजयी धावा येत आहेत बबलूच्या बॅट मधून सामना जिंकलाय तो म्हणजेच पळसदरी संघाने अभिनंदन 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 बॉईज परंतु हार्ड लक टीम विनायक गोरे टीम आणि संपूर्ण पळसदरी संघ चला लगेचच तात्या प्रतिष्ठान बोंडली संघ आणि पळसदरी टीम अगदी नक्कीच मेगा फायनल मध्ये हे 2 संघ आपण पाहायला मिळतील अभिनंदन मनोज सर खरं तर अंतिम फेरीमध्ये आपण पाहतात बोंडली संघ देखील दाखल झालाय त्यानंतर आता नुकताच सामना जिंकला तो म्हणजे पळसदरी संघाने पळसदरी संघ पुन्हा एकदा अभिनंदन चला लगेच शेक हँड करायचा आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्याने गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना 4 धावा बनवल्या बबलू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
इथे लगेच सामनावीरचा किताब दिला जाईल. अभिनंदन बबलू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना एक विकेट आणि 4 धावा देखील बनवल्यात. अगदी शेवटच्या बॉलवरती खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेले आणि लगेच मात्र 4 धावा मात्र आपल्या टीमसाठी जमा केल्यात. पुन्हा एकदा आम्ही अनिल ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण इथे सामनावीरचा किताब द्यायचा आहे. नक्कीच बबलू या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय. येस सर, खरं तर या मॅन ऑफ द मॅचचा हकदार माझा भाऊ नागेश. खऱ्या अर्थानं जेव्हा षटकार आला तेव्हा खरं तर आमची मॅच ओपन झाली. ही मॅन ऑफ द मॅच मी माझ्या भाऊला डेडिकेट करतोय. चला या नागेश आपण देखील सगळं चला आपण नागेशला देखील इथे आपण आज सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. इथे अगदी आपल्या भावाला हा डेडिकेट केलाय सामनावीर. अभिनंदन पुन्हा एकदा बळसरी संघ आणि खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी दोन्ही भावांची पाहायला मिळाली. चला लगेच इथे फायनल मॅचचा मात्र फायनल टॉस देखील इथे करणार आहोत.